सर्वांना गुड मॉर्निंग. आज मी आईसाठी आणि सचिनसाठी हे असं गरम पाणी बनवत आहे, निंबू आणि काळं मीठ टाकून त्याच्यामध्ये. तर आई पण पित असते. पहिले आई अगोदर नाही पित होती, पण आता वगैरे आम्ही पिते, तर मग त्यांना पण त्या पण सुद्धा घेतात. आणि त्यानंतर माझा हा आता सकाळचा स्वयंपाकाचा टाईम झाला होता. मी आज बनवत आहे फणसची भाजी. तर मी अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये कुकरमध्ये तरी एखादी कप वगैरे असं टाकून त्याच्यामध्ये हळद आणि तेच पाणी टाकून त्याला कुकरला लावून देते. आणि असं कांदा आणि खोबरं, थोडं मसाला, बस झाले. मी एवढंच टाकत असते, कारण की मी खूप असे मसाले वगैरे नाही वापरत. तर असं थोडा कांदा थोडासा फ्राय करून घेत आहे. एकच कांदा चिरला होता, तर हा थोडासा माझा घाईघाईमध्ये थोडा मोठा मोठा झाला, नाही तर मी खूप पतला चिरत असते. मला आज कामाला थोडा उशीर झाला होता. तर असं मी थोडं असं लाल इथपर्यंत थोडं त्याला फ्राय करून घेते. आणि हे होतं खोबरं, याला पण थोडंसं फ्राय करून घेतलं थोडं लाल इथपर्यंत. मी कांदा आणि खोबरंच जास्त प्रमाणामध्ये फक्त भाजीमध्ये यूज करते, जास्त काही असं वापरत वगैरे नाही. आणि मग असं त्याला छान मिक्सरमध्ये थोडं बारीक केलं होतं. आणि आता करत आहे फणसची भाजी. थोडं लसूण जिरं टाकलं आहे त्याच्यामध्ये, कारण की मला खूप अशी जास्त भाजी बनवायची नव्हती रश्श्याची. मला असं थोडं मीडियममध्येच, कारण की असं खूप रस्सा पण याला असं खूप छान नाही वाटत. माझ्या घरी नाहीच खालापात खूप असा रस्सा वगैरे, बिलकुल थोडं मीडियम रस्सा पाहिजे याला, तेव्हाच असं खूप खायला पण खूप टेस्टी वाटतात. आणि मी जसं त्याला असं हळद टाकून वगैरे जसं बॉईल केलं ना, त्याच्यामध्ये तेजपान टाकून, तर कसं खायला ते जे फणसची जे पीस असते ना, तो असा खरंच खायला खूप असा टेस्टी आणि असा रुचक वाटते. आणि मग माझं कुकर झाल्यानंतर मी त्याला असं माझ्या चाकूने थोडंसं चेक केलं. हे बघा, फक्त मी एक शिट्टी होऊ दिली, बस झालं. आणि त्याच्यानंतर मी कुकर उतरून घेतलं. तर एवढ्याच प्रमाणामध्ये मी शिजवत असते फणस, कारण की एकदम गिलं झालं तर पूर्ण भाजीमध्ये फुटून जातात. तर मी अशा प्रकारेच फणसची भाजी बनवते. तर खरंच खायला पण खूप छान झाली होती. बिलकुल एखाद्या जसं फणसची भाजी एखाद्या नॉनव्हेजसारखी झाली होती हे वाली. कारण की मी याला खूप असं थोडासा रस्सा करते, तर खूप काय वगैरे करत नाही. आणि थोडीशीच भाजी आम्हाला पण पुरतात, कारण की खूप टेस्टी भाजी जर झाली ना, तर जास्त खाण्यामध्ये पण खूप आमच्या घरी येत नाही. तर हे बघा, प्लेटभर भाजीमध्येच आमचं सर्वांचं प्लेटभर मध्ये भाजीमध्ये आमचं सर्वांचं असं होऊन जाते. तर त्याच्यानंतर मी लागली मग दुपारच्या थोडंसं कामाला. हे बघा, मी जे नर्सरीमधून जे छोटे छोटे प्लांट्स आणले होते ना, तर त्यांच्यासाठी मग मी अजून परत रात्रीला मार्केटला गेली होती. मी तो व्हिडिओ शूट नाही करू शकली, कारण की खूप गडबड झाली होती, खूप उशीर झाला होता मला. मग मी असा चाकू वगैरे थोडा गरम केला, तर त्याच्यानेच मी याला असं होल वगैरे पाडलं, ताकी जे आपण कुंड्यामध्ये वगैरे पाणी टाकतो ते त्याच्यातून इझिली थोडं निघलं पाहिजे. तर मी एकच केलं आहे, खूप असं वगैरे त्याला एकच होल पाडलेला आहे, खूप असं जास्त वगैरे नाही पाडलं. आणि दुसऱ्या पण कुंडीला असंच केलं आहे, असंच होल पाडलेला आहे. तर मला खरंच हे कुंड्या खूप आवडले आणि खूप परवडले पण मला. तर मी असे हे 2 घेतले. आणि एक जे मला फ्लॉवरसाठी ठेवायचे होते, तर त्याच्यासाठी मी अशी दुसरी घेतली होती साधी. तर हे बघा, हे सचिन पण बसले होते, मी बसली, तर ते बरोबर माझ्यासोबत तिला थोडं ना थोडी मदत करायला नक्की येतात. थोडा हातभार लावू लागला मला पण त्यांनी. तर असे त्यांनी हे मी झाड आणलं होतं, याला कोणतं झाड म्हणते मला माहीत नाही. आणि हे क्रिसमस ट्रीचं झाड आहे, जे मी तुम्हाला आता दाखवत आहे. ते आता माती भरत आहे. तर खरंच मला हे झाड खूप दिवसापासून घ्यायचे होते, हे 2 झाड. तर मी घेतले. मला खूप झाडं घ्यायची इच्छा होती, पण खरंच माझ्या इथे ठेवायला जास्त जागा नाही आहे. आणि आता मी जे अगोदर फोर्चमध्ये वगैरे अशी बाहेर ठेवायची, तर खूप बंदरांनी खूप सत्यानाश केला माझ्या कुंड्यांचा, तर म्हणून माझी आता इच्छा तेवढी होत नाही. पण मी हे 2-3च, जास्त काही आणले नाही. आणि हे आणलं आहे फुलाचं झाड. तर खरंच खूप सुंदर होतं हे.